नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे. जे अनेक शेतकऱ्याचं काय उत्पादन वाढून दिले आणि खर्च कमी करून दिले, तर हे शेतकरीच्या शेतामध्ये जे वापरलेत तर काय फरक जाणवले या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेऊ. राम राम हो. आपलं नाव सांगा. बाबाराव लक्ष्मण पुट्टेवाड, गाव राजुरा, हां, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. हां. तर मला काय म्हणायचं, हे जे प्रोडक्ट आहे ह्याला काय स्प्रे मध्ये केलं का काय केलं? स्प्रे मध्ये किती वेळा स्प्रे केलंय? 2 वेळेस. काय फरक आलाय? फरक सर, फुलामध्ये वाढ झाली, हां झाडाची वाढ झाली. हां फुलं गेल्या वर्षी जे महाग केल्या होत्या एवढी नव्हती उत्पन्न, हां फुलाचं बी नव्हतं. हां. आता जास्ती फुलं दिसू लागली. हां हां. आणि तुम्ही बघा, जमीन बघा, हे पूर्णतः खडकार जमीन आहे, बघू शकता. हलकी जमीन आहे, हलकी जमिनीत सुद्धा इथं बघा, पाहू शकता. हे बघा, इकडे बघा, या हलक्या जमिनीत सुद्धा इतकं बघा, या ठिकाणी चट्टे आणि फूल पण पाहू शकता. आणि मला काय म्हणायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये काय 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 प्रोडक्ट म्हणजे दुसऱ्या बाजारातून आणि दुसरे काही टॉनिक वापरलं का? यमोनचे कीटकनाशक हा. आणि बुरशीनाशक हा. आणि आपले जे कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत हां. हे वापरले, दुसरं कोणतंही वापरलं कुठल्या प्रकारचं. मग दरवर्षीपेक्षा खर्च आपलं कमी झाले का? कमी झाले सर. कमी झालंय. आणि उत्पन्नामध्ये उत्पन्नामध्ये वाढ दिसू लागली आता. हा, पुन्हा अजून काय होईल शेंगा लागल्याच्या नंतर, पण आता पण फुल जास्त दिसू लागले. 2 वेळेस फवारणी केली, आणखी वेळेस करणार आहे का? अजून 1 वेळेस करायचं सर. हा. तर बघू शकता मित्रांनो, एकाच ठिकाणी नाही तर या ठिकाणी सर्व ठिकाणी एकाच ठिकाणी थांबून असं नाही की असं या ठिकाणी पाहू शकता. बघा या ठिकाणी मित्रांनो, एकदम हलक्या जमिनीमध्ये इतकं चांगलं या ठिकाणी फुटवेने वाढले संख्या. आणि या ठिकाणी बघा फूल किती आहे, या ठिकाणी चट्टे किती आहे. मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे, ह्या जसं शेतकऱ्याला उत्पादन जे आज जे आता वाढलेलंच आहे पीक आणि फूल आलेलं आहे, म्हणजे फळ सुद्धा त्याच प्रकारे लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शेतामध्ये सुद्धा माझ्या पिकामध्ये वाढ व्हावं, माझं खर्च व्हावं किंवा माझं खर्च कमी व्हावं, असं जर वाटत असेल तर मला संपर्क करा. आणि हे जे व्हिडिओ आहे अनेक तमाम शेतकऱ्याला पाठवून द्या, जेणेकरून तुमच्यामुळे तुम्ही जर शेतकरी सुद्धा नसाल तर आज जर पुटेवाड इकडे या, इकडे या. आपल्याला माहिती कोण सांगितलंय? तर आमच्या बंधूने सांगले, वडील बंधू. हा, हे बंधू आहे त्यांचे. मला काय म्हणायचं सर, तुम्हाला माहिती कसं झाली माझी? सर मोबाईलद्वारे युट्यूब वर बघितलं सर. बघा. हा. तर मित्रांनो, मला काय म्हणायचं, माझे जर आज व्हिडिओ युट्यूबवर आहेत, फेसबुकवर आहेत आणि अनेक पिकावर आहेत, केवळ ह्याने ऑनलाईन माध्यमामध्ये वापर घेतले, भरोसा केले आणि वापरले, त्याचा रिझल्ट पाहू शकता. आज ह्यांच्या गावामध्ये अनेक जणांना देत आहेत आणि एकाच ठिकाणी नाही तर या ठिकाणी सर्व ठिकाणी अशाच प्रकारे आहे. मित्रांनो, तुम्हाला असं जर वाटत असेल माझं जे उत्पादन आहे वर्षानुवर्ष कमी होत चाललंय आणि खर्च वाढत चाललंय, जर तुम्हाला खर्च वाढायचं नसेल, हे मेंढी पाळून तुम्ही आतापर्यंत समजा मेंढी पाळता, मेंढी पाळत असताना जी शिवारं पाहता, त्या शिवारात आणि ह्या शिवारामध्ये म्हणजे ह्या शेतीमध्ये काही फरक आहे का? ह्या पिकामध्ये नाही नाही, अतिशय फरक आहे. एकदम हलक्या जमिनीमध्ये तुम्ही आज एवढं 100 जवळ- एकर फिरता, भरपूर शेळी फिरता. पालन मेंढी पालन करते वेळेस, हो, हो. पालन करते वेळेस प्रत्येक वावरात जाता. प्रत्येक बाकीच्या वावरामध्ये बघता वावरामध्ये आम्ही, पण नाही. असा पीक कुठं बघितलं नाही. फूल आणि चट्टा भरपूर आहे याच्यामध्ये आणि एकदम हलकी जमीन आहे. म्हणजे ना, जेणेकरून हे जे फुटवा आहे किंवा फळ आहे, फुल आहे, समाधानकारक आलंय मग समजून. नाही नाही, समाधानकारक आहे. हा मित्रांनो, बघा, ह्यांनी जे अनेक म्हणजे यांचं काय मेंढीपालनचे जे त्यांचं जे बिझनेस आहे, त्यांनी अनेक शेतात जातात, अनेक शेतात अनेकाचे पिकं बघतात, तर त्यांना ह्या शेतीमध्ये बदल वाटते. बदल वाटतो. माझंच नाही तर यांनी अनेकाचे शेतामध्ये जाऊन बघितले, त्याच्यापेक्षा इतर शेतामध्ये पेक्षा ह्या शेतात बदल आले, खर्चामध्ये कमी आले. असं जर तुमच्या शेतामध्ये हो वाटेल तर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आपली बी शेती सुधारणा होईल. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.